नमस्कार. जीवनात प्रत्येकाला खरा आणि चांगला प्रियकर मिळावा अशी इच्छा असते. एक असा सोबती जो त्याच्या सर्व सुख दुःखात त्याला साथ देतो आणि त्याच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्याच्या पाठीशी उभा असतो. अनेकांना त्यांचा प्रियकर अगदी लहान वयातच सापडतो, तर काही लोक असे असतात त्यांना बराच काळ वाट पाहावी लागते, जे खूप म्हातारे होतात आणि त्यांना जीवनसाथी मिळत नाही. ते अनेकदा त्रासलेले राहतात. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला तुमचा लव्ह पार्टनर कधी मिळेल याचा अंदाज लावता येतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या वयात त्यांचा आवडता जोडीदार मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना त्यांचा जोडीदार 21 वयाच्या मिळतो. मेष राशीचे लोक त्यांचा खरा स्वभाव कधीच लपवत नाहीत. अशा लोकांना जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत घालवावा लागेल आणि त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. हे वय जीवनाचा आनंद घेण्याचा काळ आहे, म्हणून मजा करा. जेव्हा ते 30 वर्षाचे होतात तेव्हा ते गंभीर नातेसंबंधासाठी तयार होतील. वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक वयाच्या 16व्या वर्षी त्यांचे प्रेम पूर्ण करू शकतात. हे वय खूप लहान असले तरी तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. तुमच्या नात्याबाबत तुम्ही नेहमी संभ्रमात असाल. धनु राशीच्या लोकांना स्वतंत्र राहायला आवडते. अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार त्यांना 28 वर्षापूर्वी जीवनसाथी मिळणार नाही. हे लोक या वयाच्या आधी कोणत्याही गंभीर नात्याबद्दल विचार करू इच्छित नाहीत. जर ते एखाद्याशी भावनिक जोडले गेले तर त्यातून बाहेर पडणे त्यांना शक्य होणार नाही, हे त्यांना समजते. वृश्चिक राशीचे लोक. वृश्चिक राशीच्या लोकांना अगदी लहान वयातच प्रेम मिळू शकते. या विषयाबद्दल ते परिपक्व नाहीत, पण तरीही त्यांना आनंद आणि कुतूहल मिळते. त्यांना अनेकदा तो प्रियकर सापडतो ज्याचा ते सतत विचार करत राहतात. पण असे लोक त्यांच्या प्रेमाची खूप काळजी घेतात आणि त्यांचा आदर करतात. कुंभ राशीचे लोक सहसा तरुण वयात प्रेमात पडत नाहीत, परंतु ते प्रेमाच्या बंधनात अडकतात, जे सहसा खूप खोल असतात. कुंभ राशीच्या लोकांना असे वाटते की लोक त्यांना समजत नाहीत, म्हणून ते त्यांच्या जोडीदारामध्ये असे गुण शोधतात जे त्यांच्या ऐकतील आणि समजून घेतील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.